डोळ्यांची हो इंद्रायणी, माझ्या व्यथेची गाथा हो, तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर येऊ. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड, आपल्यासाठी सादर करतोय माझी आजची वात्रटिका. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे अंगार आणि भंगार. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या सदरामध्ये दिनांक 17 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. अंगार आणि भंगार ही अत्यंत भंगार झालेली घोषणा आजही कार्यकर्ते देताना दिसतात. त्यावरच हे भाष्य म्हणजे आजची वात्रटिका अंगार आणि भंगार. अंगार आणि भंगाराचे खूप खंगार नाते आहे. जुनं खंगार म्हणजे जुनं. अंगार आणि भंगाराचे खूप खंगार नाते आहे. अंगार आणि भंगाराचे खूप खंगार नाते आहे. राजकारणात कुठे ना कुठे रोज हीच घोषणा होते आहे. राजकारणात कुठे ना कुठे रोज हीच घोषणा होते आहे. रोज हीच घोषणा होते आहे. वात्रटिकेचं नाव अंगार आणि भंगार. दुसरा पाठ. आपला तो अंगार आणि दुसऱ्याचा तो भंगार असतो. आपला तो अंगार नेता, आपला तो अंगार दुसऱ्याचा तो भंगार असतो. आपला तो अंगार दुसऱ्याचा तो भंगार असतो. आपला डंगार असला तरी त्यांच्यासाठी तो अंगार असतो. आपला डंगार असला तरी त्यांच्यासाठी तो अंगार असतो. त्यांच्यासाठी तो अंगार असतो. डंगार म्हणजे म्हातारा. पुन्हा एकदा रॅपिड फायर. अंगार आणि भंगार. अंगाराचे आणि भंगाराचे खूप खंगार नाते आहे. अंगाराचे आणि भंगाराचे खूप खंगार नाते आहे. राजकारणात कुठे ना कुठे रोज हीच घोषणा होते आहे. राजकारणात कुठे ना कुठे रोज हीच घोषणा होते आहे. दुसरा पॅरा. आपला तो अंगार दुसऱ्याचा तो भंगार असतो. आपला तो अंगार दुसऱ्याचा तो भंगार असतो. आपला डंगार असला तरी त्यांच्यासाठी तो अंगार असतो. आपला डंगार असला तरी त्यांच्यासाठी तो अंगार असतो. त्यांच्यासाठी तो अंगार असतो. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे अफगाणिस्तानच्या निमित्ताने. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये दिनांक 18 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे अफगाणिस्तानच्या निमित्ताने. दहशतवाद्यांना धर्म असता तर त्यांनी स्वधर्मीय चिरडले नसते. दहशतवाद्यांना जर धर्म असता तर त्यांनी स्वधर्मीय चिरडले नसते. एका धर्माच्या वरवंट्याखाली परधर्मीय कधी भरडले नसते. एका धर्माच्या वरवंट्याखाली परधर्मीय कधी भरडले नसते. परधर्मीय कधी भरडले नसते. दुसरा. ज्यांची दहशतवादाला सहानुभूती, चीन असेल, पाकिस्तान असेल, त्यांच्यासाठी ज्यांची दहशतवादाला सहानुभूती त्यांना याचा प्रत्यय येऊ शकतो. ज्यांची दहशतवादाला सहानुभूती त्यांना याचा प्रत्यय येऊ शकतो. लवकरच पाकिस्तानचाही नक्की अफगाणिस्तान होऊ शकतो. लवकरच पाकिस्तानचाही नक्कीच अफगाणिस्तान होऊ शकतो. पाकिस्तानचाही अफगाणिस्तान होऊ शकतो. पुन्हा एकदा रॅपिड फायर. आजची वात्रटिका अफगाणिस्तानच्या निमित्ताने. दहशतवाद्यांना धर्म असता तर त्यांनी स्वधर्मीय चिरडले नसते. दहशतवाद्यांना धर्म असता तर त्यांनी स्वधर्मीय चिरडले नसते. आणि एकाच धर्माच्या वरवंट्याखाली परधर्मीयही भरडले नसते. एकाच धर्माच्या वरवंट्याखाली परधर्मीयही भरडले नसते. परधर्मीयही भरडले नसते. ज्यांचा दहशतवादाला पाठिंबा त्यांना याचा प्रत्यय येऊ शकतो. ज्यांचा दहशतवादाला पाठिंबा त्यांना याचा प्रत्यय येऊ शकतो. आणि लवकरच पाकिस्तानचाही नक्की अफगाणिस्तान होऊ शकतो. लवकरच पाकिस्तानचाही नक्कीच अफगाणिस्तान होऊ शकतो. अफगाणिस्तान होऊ शकतो. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे कसोटीचे फंडे. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये दिनांक 17 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. असं वाटलं होतं की 2020 मुळे क्रिकेट हरवून जाईल, कसोटी नावाचं क्रिकेट संपुष्टात येईल, पण तसं न घडता
गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवानंतर आता एक लक्षात येऊ लागलेलं आहे की पहिल्या ज्या कसोटी अनिर्णित होत होत्या, ड्रॉ होत होत्या, त्यांचे निकाल आता लागू लागलेले आहेत आणि हा सगळा गुण 2020चा आहे. हे सगळं क्रिकेट 2020 मधून कसोटीमध्ये घुसलेलं आहे. त्यावरती भाष्य करणारी आजची वात्रटिका कसोटीचे फंडे. कसोटीला 2020चा वाण आणि गुण आहे. कसोटीला 2020चा गुण आणि वाण आहे. क्रिकेटला चकाकी मिळाली हे मात्र छान आहे. क्रिकेटला चकाकी मिळाली हे मात्र छान आहे. कसोटीला 2020चा गुण आणि वाण आहे. कसोटीला 2020चा गुण आणि वाण आहे. कसोटीला चकाकी मिळाली हे मात्र छान आहे. कसोटीला चकाकी मिळाली हे मात्र छान आहे. दुसरा पॅरा. कसोटीलाही वाटले नसेल, कसोटीलाही वाटले नसेल आयुष्यात असा वन डे येईल. कसोटीलाही वाटले नसेल आयुष्यात असा वन डे येईल आपला रटाळपणा जाऊन. कसोटीलाही वाटले नसेल आयुष्यात असा वन डे येईल आपला रटाळपणा जाऊन. प्रत्येक दिवस फन डे होईल, प्रत्येक दिवस फन डे होईल. कसोटीलाही वाटले नसेल, कसोटीलाही वाटले नसेल आयुष्यात असा वन डे येईल. कसोटीलाही वाटले नसेल आयुष्यात असा वन डे येईल आपला रटाळपणा जाऊन. प्रत्येक दिवस फन डे होईल आपलातला रटाळपणा जाऊन. प्रत्येक दिवस फन डे होईल, प्रत्येक दिवस फन डे होईल. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे कोर्ट मॅटर. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये दिनांक 14 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. सध्या महाराष्ट्र सरकार आणि राज्यपाल यांच्यामध्ये एक वेगळाच संघर्ष चालू आहे. विधान परिषदेवरील 12 आमदारांच्या नियुक्त्याबाबत कोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली आणि त्यावर निकाल देताना कोर्ट असं म्हणालं की राज्यपाल हा आमच्या कक्षेत विषय येत नाही, त्यांना आम्ही आदेश देऊ शकत नाही. या प्रकरणावरती भाष्य करणारी सदर वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे कोर्ट मॅटर. राज्यपाल हे पद काही सटरफटर नाही. राज्यपाल हे पद काही सटरफटर नाही आणि कोर्ट सुद्धा म्हणाले हे आमचे मॅटर नाही. कोर्ट सुद्धा म्हणाले हे आमचे मॅटर नाही. राज्यपाल पद हे काही सटरफटर नाही आणि कोर्ट सुद्धा म्हणाले हे आमचे मॅटर नाही, हे आमचे मॅटर नाही. वात्रटिकेचं नाव कोर्ट मॅटर. दुसरा पॅरा. पाचर हलवून फुट्टा पुन्हा घट्ट आहे. पाचर हलवून फुट्टा पुन्हा घट्ट आहे आणि हम करे सो कायदा हाही राजहट्ट आहे. हम करे सो कायदा हाही राजहट्ट आहे. पाचर हलवून फुट्टा परत घट्ट आहे. पाचर हलवून फुट्टा परत घट्ट आहे आणि हम करे सो कायदा हाही राजहट्ट आहे. हाही राजहट्ट आहे. पुन्हा एकदा रॅपिड फायर. कोर्ट मॅटर. राज्यपाल हे पद काही सटरफटर नाही. राज्यपाल हे पद काही सटरफटर नाही आणि कोर्ट सुद्धा म्हणाले हे आमचे मॅटर नाही. कोर्ट सुद्धा म्हणाले हे आमचे मॅटर नाही. पाचर हलवून खुट्टा परत घट्ट आहे. पाचर हलवून खुट्टा परत घट्ट आहे आणि हम करे सो कायदा हा सुद्धा राजहट्ट आहे. हम करे सो कायदा हा सुद्धा राजहट्ट आहे. हा सुद्धा राजहट्ट आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे चमचेगिरी. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 6 मे 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. या वात्रटिकेवर काहीही भाष्य गरज नाही. तेव्हा आजची वात्रटिका आहे चमचेगिरी. चमचे चावळू लागतात, चमचे बावळू लागतात. चमचे चावळू लागतात, चमचे बावळू लागतात. नको तिथे तोंड घालून चमचे ढवळू लागतात. नको तिथे तोंड घालून चमचे ढवळू लागतात. चमचे बावळू लागतात, चमचे चावळू लागतात. चमचे बावळू लागतात, चमचे चावळू लागतात. नको तिथे तोंड घालून चमचे ढवळू लागतात. नको तिथे तोंड घालून चमचे ढवळू लागतात. वात्रटिकेचं नाव चमचेगिरी. दुसरा प्यार. हलवा हली ढवळा ढवळी. हलवा हलवी ढवळा ढवळी हे चमच्यांचे कार्य आहे. हलवा हलवी ढवळा ढवळी हे चमच्यांचे कार्य आहे.
याची त्याची चमचेगिरी केल्याशिवाय चमच्यांना कुठे स्थैर्य आहे. याची त्याची चमचेगिरी केल्याशिवाय चमच्यांना कुठे स्थैर्य आहे. चमच्यांना कुठे स्थैर्य आहे. पुन्हा एकदा रॅपिड फायर. चमचेगिरी. चमचे चावळू लागतात, चमचे बावळू लागतात. चमचे चावळू लागतात, चमचे बावळू लागतात. नको तिथे तोंड घालून चमचे ढवळू लागतात. नको तिथे तोंड घालून चमचे ढवळू लागतात. हलवा हलवी ढवळा ढवळी. हलवा हलवी ढवळा ढवळी हे तर चमच्यांचे कार्य आहे. हलवा हलवी ढवळा ढवळी हे तर चमच्यांचे कार्य आहे. आणि याची त्याची चमचेगिरी केल्याशिवाय चमच्यांना कुठे स्थैर्य आहे. याची त्याची चमचेगिरी केल्याशिवाय चमच्यांना कुठे स्थैर्य आहे. चमच्यांना कुठे स्थैर्य आहे. आजच्या वातडिकेचं नाव आहे चिरंजीव खड्डे. सदळ वातडिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वातडिका क्षेत्रामध्ये दिनांक 14 ऑगस्ट 2013 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वातडिका आहे चिरंजीव खड्डे. चिरंजीव म्हणजे ज्याला मरण नाही असा. तेव्हा आजची वातडिका चिरंजीव खड्डे. स्वच्छ सुंदर शहराचे दावेदार खड्ड्यामुळे नागवले जातात. स्वच्छ सुंदर शहराचे दावेदार खड्ड्यामुळे नागवले जातात. आणि खड्ड्यांची खरी गंमत अशी की खड्ड्यातूनच पुन्हा खड्डे उगवले जातात. खड्ड्यांची खरी गंमत अशी की खड्ड्यातूनच पुन्हा खड्डे उगवले जातात. स्वच्छ आणि सुंदर शहराचे दावेदार खड्ड्यांमुळे नागवले जातात. आणि खड्ड्यांची खरी गंमत अशी की खड्ड्यातूनच खड्डे उगवले जातात. खड्ड्यातूनच खड्डे उगवले जातात. दुसरा फेरा. वातडिकेचं नाव चिरंजीव खड्डे. खड्डे कायमस्वरूपी बुजवावेत. खड्डे कायमस्वरूपी बुजवावेत असे कुणाचेच धोरण नाही. खड्डे कायमस्वरूपी बुजवावेत. खड्डे कायमस्वरूपी बुजवावेत असे कुणाचेच धोरण नाही. खड्डे चिरंजीव आहेत, खड्ड्यांना काही मरण नाही. खड्डे चिरंजीव आहेत, खड्ड्यांना काही मरण नाही. खड्ड्यांना काही मरण नाही. पुन्हा एकदा रॅपिड फायर. चिरंजीव खड्डे. स्वच्छ आणि सुंदर शहराचे दावेदार खड्ड्यांमुळे नागवले जातात. स्वच्छ आणि सुंदर शहराचे दावेदार खड्ड्यांमुळे नागवले जातात. आणि खड्ड्यांची खरी गंमत अशी की खड्ड्यातूनच नवे खड्डे उगवले जातात. खड्ड्याची खरं गंमत अशी की खड्ड्यातूनच खड्डे उगवले जातात. खड्डे कायमस्वरूपी बुजवावेत असे कुणाचेही धोरण नाही. खड्डे कायमस्वरूपी बुजवावेत असे कुणाचेही धोरण नाही. खड्डे चिरंजीव आहेत, खड्ड्यांना काही मरण नाही. खड्डे चिरंजीव आहेत, खड्ड्यांना काही मरण नाही. खड्ड्यांना काही मरण नाही. आजच्या वातडिकेचं नाव आहे ट्रिपल डोस. सदैव वातडिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या सदरामध्ये 15 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. कोविशिल्ड ही लस घेणाऱ्यांना, कोविशिल्डचे 2 डोस घेणाऱ्यांना आता लवकरच बूस्टर डोस घ्यावा लागणार आहे अशी बातमी बाहेर आली. आणि त्यावर भाष्य करणारी सदैव वातडिका. तेव्हा आजची वातडिका आहे ट्रिपल डोस. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबरोबर तिसऱ्या डोसचीही शक्यता आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबरोबर तिसऱ्या डोसचीही शक्यता आहे. मात्र लसीकरणाच्या कॉकटेलमध्ये अजून कुठे एक वाक्यता आहे. मात्र लसीकरणाच्या कॉकटेलमध्ये अजून कुठे एक वाक्यता आहे. अजून कुठे एक वाक्यता आहे. वातडिकेचं नाव ट्रिपल डोस. दुसरा प्यारा. कोरोना उलट्या खोपडीचा. कोरोना उलट्या खोपडीचा त्याचा डाव उलटा सुलटा आहे. कोरोना उलट्या खोपडीचा त्याचा डाव उलटा सुलटा आहे. आणि तिसऱ्या लाटेवर स्वार. आणि तिसऱ्या लाटेवर स्वार आजच्या घडीला डेल्टा आहे. तिसऱ्या लाटेवर स्वार आजच्या घडीला डेल्टा आहे. आजच्या घडीला डेल्टा आहे. पुन्हा एकदा रॅपिड फायर. ट्रिपल डोस. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबरोबर तिसऱ्या डोसचीही शक्यता आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबरोबर तिसऱ्या डोसचीही शक्यता आहे. आणि लसीकरणाच्या कॉकटेलवर अजून कुठे एक वाक्यता आहे. अजून कुठे एक वाक्यता आहे. कोरोना उलट्या खोपडीचा त्याचा डाव उलटा सुलटा आहे. कोरोना उलट्या खोपडीचा त्याचा डाव उलटा सुलटा आहे. आणि तिसऱ्या लाटेवर स्वार आजच्या घडीला तरी डेल्टा आहे.
तिसऱ्या लाटेवर स्वार, आजच्या घडीला तरी डेल्टा आहे, आजच्या घडीला तरी डेल्टा आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे देशभक्तीचे सोंग. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या सदरामध्ये दिनांक 14 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे देशभक्तीचे सोंग. आपली निद्रिस्त देशभक्ती अचानकपणे जागृत होते. आपली निद्रिस्त देशभक्ती अचानकपणे जागृत होते. स्वातंत्र्याचा वंडे झाला की पुन्हा झोपेमध्ये रत होते. स्वातंत्र्याचा वंडे झाला की पुन्हा झोपेमध्ये रत होते. पुन्हा झोपेमध्ये रत होते. रत होते म्हणजे गुंगून झाले. दुसरा पॅरा वात्रटिकेचं नाव देशभक्तीचे सोंग. प्रासंगिक देशभक्ती दर्शनात आपल्याला कुठे कष्ट आहे? प्रासंगिक देशभक्ती दर्शनात आपल्याला कुठे कष्ट आहे? आजकाल देशभक्ती म्हणजे केवळ दाखवायची गोष्ट आहे. आजकाल देशभक्ती म्हणजे केवळ दाखवायची गोष्ट आहे. केवळ दाखवायची गोष्ट आहे. पुन्हा एकदा रॅपिड फायर देशभक्तीचे सोंग. आपली निद्रिस्त देशभक्ती अचानकपणे जागृत होते. आपली निद्रिस्त देशभक्ती अचानकपणे जागृत होते. स्वातंत्र्याचा वंडे झाला की पुन्हा झोपेमध्ये रत होते. पुन्हा झोपेमध्ये रत होते. प्रासंगिक देशभक्ती दर्शनाला आपल्याला कुठे फारसे कष्ट आहे? प्रासंगिक देशभक्ती दर्शनाला आपल्याला कुठे फारसे कष्ट आहे? आजकाल देशभक्ती म्हणजे केवळ दाखवायची गोष्ट आहे. आजकाल देशभक्ती म्हणजे केवळ दाखवायची गोष्ट आहे. केवळ दाखवायची गोष्ट आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे अमृताचे बोल. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या सदरामध्ये दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. 15 ऑगस्ट 2021 हा स्वातंत्र्य दिन 75वा अर्थात अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन आहे. म्हणून वात्रटिकेचं नाव आहे अमृताचे बोल. तेव्हा आजची वात्रटिका अमृताचे बोल. सुवर्ण महोत्सवात घोषणा होती मेरा भारत महान आहे. 50 वर्षे पूर्ण झाली तेव्हा स्वातंत्र्याला. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवात घोषणा होती मेरा भारत महान आहे. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवात घोषणा होती मेरा भारत महान आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही अजून कोरडीच तहान आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही आज कोरडीच तहान आहे. आज कोरडीच तहान आहे. दुसरा पॅरा मेरा भारत महान होता, मेरा भारत महान आहे. मेरा भारत महान होता, मेरा भारत महान आहे आणि उद्याही महान असेल. मेरा भारत महान होता, मेरा भारत महान आहे आणि उद्याही महान असेल. भविष्यात लवकरच भागलेली तहान असेल. भविष्यात लवकरच भागलेली तहान असेल. भागलेली तहान असेल. पुन्हा एकदा रॅपिड फायर अमृताचे बोल. मेरा भारत महान होता, मेरा भारत महान आहे. मेरा भारत महान होता, मेरा भारत महान आहे आणि उद्याही महान असेल. मेरा भारत महान होता, मेरा भारत महान आहे आणि उद्याही महान असेल. भविष्यात लवकरच भागलेली तहान असेल. भविष्यात लवकरच भागलेली तहान असेल. भागलेली तहान असेल. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे नकारात्मक पाढा. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये दिनांक 15 ऑगस्ट 2014 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे नकारात्मक पाढा. जाती धर्माच्या नावाखाली नको तेवढे माजले आहेत. जाती धर्माच्या नावाखाली नको तेवढे माजले आहेत आणि सोन्यासारख्या स्वातंत्र्याचे 3-13 वाजले आहेत. सोन्यासारख्या स्वातंत्र्याचे 3-13 वाजले आहेत. जाती धर्माच्या नावाखाली नको तेवढे माजले आहेत आणि सोन्यासारख्या स्वातंत्र्याचे 3-13 वाजले आहेत. सोन्यासारख्या स्वातंत्र्याचे 3-13 वाजले आहेत. दुसरा प्यारा प्रत्येकाचे स्वातंत्र्य कुठे ना कुठे गहाण आहे. प्रत्येकाचे स्वातंत्र्य कुठे ना कुठे गहाण आहे आणि फक्त ट्रक आणि टेम्पोच्याच मागे आपला भारत महान आहे. फक्त ट्रक आणि टेम्पोच्याच मागे आपला भारत महान आहे. आपला भारत महान आहे.
वात्रटिकेचं नाव नकारात्मक पाडा, शेवटचा आणि तिसरा पॅरा. स्वातंत्र्याशी क्षणाक्षणाला लढा आहे. स्वातंत्र्याशी क्षणाक्षणाला लढा आहे. तुमचे आरोप मान्य आहेत, हा आमचा नकारात्मक पाडा आहे. तुमचे आरोप मान्य आहेत, हा आमचा नकारात्मक पाडा आहे. स्वातंत्र्याची क्षणाक्षणाला लढा आहे. स्वातंत्र्याची क्षणाक्षणाला लढा आहे आणि तुमचे आरोप मान्य आहेत, हा आमचा नकारात्मक पाडा आहे. हा आमचा नकारात्मक पाडा आहे. हा आमचा नकारात्मक पाडा आहे. पुन्हा एकदा रॅपिड फायर. नकारात्मक पाडा. जाती धर्माच्या नावावरती नको तेवढे माजले आहेत आणि सोन्यासारख्या स्वातंत्र्याचे 3-13 वाजले आहेत. सोन्यासारख्या स्वातंत्र्याचे 3-13 वाजले आहेत. प्रत्येकाचे स्वातंत्र्य कुठे ना कुठे गहाण आहे. प्रत्येकाचे स्वातंत्र्य कुठे ना कुठे गहाण आहे. फक्त ट्रक आणि टेम्पोच्याच मागे आपला भारत महान आहे. फक्त ट्रक आणि टेम्पोच्याच मागे आपला भारत महान आहे. स्वातंत्र्याची क्षणाक्षणाला लढा आहे. स्वातंत्र्याशी प्रत्येक क्षणाक्षणाला लढा आहे आणि तुमचे आरोप मान्य आहेत, हा आमचा नकारात्मक पाडा आहे. तुमचे आरोप मान्य आहेत, हा आमचा नकारात्मक पाडा आहे. हा आमचा नकारात्मक पाडा आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे भक्ती दर्शन. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 18 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. भक्ती दर्शन. कुणी असतात मवाळ, कुणी असतात मवाळ, कुणी अगदी सक्त असतात. कुणी असतात मवाळ, कुणी अगदी सक्त असतात. कुणी आंधळे, कुणी डोळस, भक्त मात्र भक्त असतात. कुणी आंधळे, कुणी डोळस तर भक्त मात्र भक्त असतात. कुणी असतात मवाळ, कुणी अगदी सक्त असतात. कुणी असतात मवाळ, कुणी अगदी सक्त असतात. कुणी आंधळे, कुणी डोळस तर भक्त मात्र भक्त असतात. भक्त मात्र भक्त असतात. दुसरा पॅरा. कुणाची भक्ती निर्गुण निराकार. कुणाची भक्ती निर्गुण निराकार, कुणाची सगुण साकार आहे. कुणाची भक्ती निर्गुण निराकार, कुणाची भक्ती सगुण साकार आहे. पुतळे, मंदिर आणि मूर्त्या हा त्यातलाच तर प्रकार आहे. पुतळे, मंदिर आणि मूर्त्या हा त्यातलाच तर प्रकार आहे. हा त्यातलाच तर प्रकार आहे. आणि शेवटचं कडू. आंधळे आणि कट्टर भक्तांना भक्ती दर्शनाचा मोठा चेव येतो. आंधळे आणि कट्टर भक्तांना भक्ती दर्शनाचा मोठा चेव येतो आणि भक्तांच्या देवभोळेपणामुळे साध्या माणसांचाही देव होतो. भक्तांच्या देवभोळेपणामुळे साध्या माणसांचाही देव होतो. साध्या माणसांचाही देव होतो. पुन्हा एकदा रॅपिड फायर. भक्ती दर्शन. कुणी असतात मवाळ, कुणी अगदी सक्त असतात. कुणी असतात मवाळ, कुणी अगदी सक्त असतात. काही भक्त आंधळे, काही भक्त डोळेस तर भक्त मात्र भक्त असतात. काही भक्त डोळस तर भक्त मात्र भक्त असतात. कुणाची भक्ती निर्गुण निराकार. कुणाची भक्ती निर्गुण निराकार, कुणाची भक्ती सगुण साकार आहे. कुणाची भक्ती निर्गुण निराकार, कुणाची भक्ती सगुण साकार आहे. पुतळे, मंदिर आणि मूर्त्या हा त्यातलाच प्रकार आहे. पुतळे, मंदिर आणि मूर्त्या हा त्यातलाच प्रकार आहे. हा त्यातलाच प्रकार आहे. आणि शेवटी आंधळे आणि कट्टर भक्तांना आपल्या भक्ती दर्शनाचा चेव येतो. आंधळे आणि कट्टर भक्तांना आपल्या भक्ती दर्शनाचा चेव येतो आणि भक्तांच्या देवभोळेपणामुळे साध्या माणसांचाही देव होतो. भक्तांच्या देवभोळेपणामुळे साध्या माणसांचाही देव होतो. साध्या माणसांचाही देव होतो. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे स्वातंत्र्याचा शोध. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये दिनांक 15 ऑगस्ट 2015 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे स्वातंत्र्याचा शोध. स्वातंत्र्याचा अर्थ जो तो सुईने लावतो आहे. स्वातंत्र्याचा अर्थ जो तो सुईने लावतो आहे आणि स्वातंत्र्याचा देवही लबाडांनाच पावतो आहे. स्वातंत्र्याचा देवही लबाडांनाच पावतो आहे.
स्वातंत्र्याचा अर्थ जो तो सोयीनं लावतो आहे आणि स्वातंत्र्याचा देवही लबाडांनाच पावतो आहे. स्वातंत्र्याचा देवही लबाडांनाच पावतो आहे. दुसरा प्यारा. स्वतंत्र व्हा, स्वैराचारी व्हा. स्वतंत्र व्हा, स्वैराचारी व्हा, लबाडांचा एका आहे. स्वतंत्र व्हा, स्वैराचारी व्हा, लबाडांचा हेका आहे आणि लबाडांच्या हातीच आजकाल स्वातंत्र्याचा ठेका आहे. लबाडांच्या हातीच आजकाल स्वातंत्र्याचा ठेका आहे. स्वतंत्र व्हा, स्वैराचारी व्हा, लबाडांचा हेका आहे. स्वतंत्र व्हा, स्वैराचारी व्हा, लबाडांचा हेका आहे आणि आजकाल लबाडांच्या हातीच स्वातंत्र्याचा ठेका आहे. आजकाल लबाडांच्याच हाती स्वातंत्र्याचा ठेका आहे. वात्रटिकेचं नाव स्वातंत्र्याचा शोध. तिसरा आणि शेवटचा प्यारा. प्रामाणिक माणूस मात्र आजही, प्रामाणिक माणूस मात्र आजही स्वातंत्र्याचा शोध घेतो आहे. प्रामाणिक माणूस मात्र आजही स्वातंत्र्याचा शोध घेतो आहे आणि काळ्या इंग्रजांच्या प्रतापांचा रोज नव्याने बोध घेतो आहे. काळ्या इंग्रजांच्या प्रतापांचा रोज नव्याने बोध घेतो आहे. रोज नव्याने बोध घेतो आहे. पुन्हा एकदा रॅपिड फायर. स्वातंत्र्याचा शोध. स्वातंत्र्याचा अर्थ जो तो सोयीनं लावतो आहे. स्वातंत्र्याचा अर्थ जो तो सोयीनं लावतो आहे. स्वातंत्र्याचा देवही लबाडांनाच पावतो आहे. स्वातंत्र्याचा देवही लबाडांनाच पावतो आहे. स्वतंत्र व्हा, स्वैराचारी व्हा, लबाडांचा हेका आहे. स्वतंत्र व्हा, स्वैराचारी व्हा, लबाडांचा हेका आहे आणि आजकाल लबाडांच्याच कडे स्वातंत्र्याचा ठेका आहे. आजकाल लबाडांच्याच हाती स्वातंत्र्याचा ठेका आहे. आणि शेवटी आजकाल लबाडांच्याच हाती स्वातंत्र्याचा ठेका आहे. स्वातंत्र्याचा ठेका आहे. आणि शेवटी प्रामाणिक माणूस मात्र आजही स्वातंत्र्याचा शोध घेतो आहे. प्रामाणिक माणूस मात्र आजही स्वातंत्र्याचा शोध घेतो आहे आणि काळ्या इंग्रजांच्या प्रतापांचा रोज नव्याने बोध घेतो आहे. काळ्या इंग्रजांच्या प्रतापांचा रोज नव्याने बोध घेतो आहे. रोज नव्याने बोध घेतो आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे चले जाओ. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या सदरामध्ये 8 ऑगस्ट 2009 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा शब्दावरती लक्ष द्या. आजची वात्रटिका आहे चले जाओ. गोरे गेले काळे पोचले, गोरे गेले काळे पोचले, देशी इंग्रजांनो चले जाओ. गोरे गेले काळे पोचले, देशी इंग्रजांनो चले जाओ. चरणाऱ्यांनो चारणाऱ्यांनो हरामखोरांनो चले जाओ. चरणाऱ्यांनो चारणाऱ्यांनो हरामखोरांनो चले जाओ. गोरे गेले काळे पोचले, देशी इंग्रजांनो चले जाओ. गोरे गेले काळे पोचले, देशी इंग्रजांनो चले जाओ. चरणाऱ्यांनो चारणाऱ्यांनो हरामखोरांनो चले जाओ. चरणाऱ्यांनो चारणाऱ्यांनो हरामखोरांनो चले जाओ. सत्ता आणि मत्ता पिपासूंनो, सत्ता आणि मत्ता पिपासूंनो अप्पल पोट्यांनो चले जाओ. सत्ता आणि मत्ता पिपासूंनो अप्पल पोट्यांनो चले जाओ. फाट्या फुट्यांनो पाय चाट्यांनो लाळ घाट्यांनो चले जाओ. फाट्या फुट्यांनो पाय चाट्यांनो लाळ घोट्यांनो चले जाओ. लाळ घोट्यांनो चले जाओ. सत्ता आणि मत्ता पिपासूंनो, सत्ता आणि मत्ता पिपासूंनो अप्पल पोट्यांनो चले जाओ. सत्ता आणि मत्ता पिपासूंनो अप्पल पोट्यांनो चले जाओ. फाट्या फुट्यांनो पाय चाट्यांनो लाळ घोट्यांनो चले जाओ. फाट्या फुट्यांनो पाय चाट्यांनो लाळ घोट्यांनो चले जाओ. शोषकांनो मूषकांनो, शोषण म्हणजे शोषणारा, मूषक म्हणजे उंदीर. शोषकांनो मूषकांनो धोकेबाजांनो चले जाओ. शोषकांनो मूषकांनो धोकेबाजांनो चले जाओ. ज्यांना मातृभूमीची लाज वाटते अशा डोकेबाजांनो चले जाओ. अशा डोकेबाजांनो चले जाओ. पुन्हा शोषकांनो मूषकांनो धोकेबाजांनो चले जाओ. शोषकांनो मूषकांनो धोकेबाजांनो चले जाओ. ज्यांना मातृभूमीची लाज वाटते अशा डोकेबाजांनो चले जाओ. ज्यांना मातृभूमीची लाज वाटते अशा डोकेबाजांनो चले जाओ. अशा डोकेबाजांनो चले जाओ. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे तिरंग्याचे मनोगत. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या सदरामध्ये 26 जानेवारी 2008 रोजी
प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा इतर कोणतंही भाष्य न करता आजची वात्रटिका तिरंग्याचे मनोगत. हल्ली झेंडे एवढे वाढलेत की मलाही फडकावे वाटत नाही. हल्ली झेंडे एवढे वाढलेत की मलाही फडकावे वाटत नाही. तुम्ही एवढे मोकाट झालात की मलाही अडकावे वाटत नाही. तुम्ही एवढे मोकाट झालात की मलाही अडकावे वाटत नाही. मलाही अडकावे वाटत नाही. दुसरा पैरा. झंडा ऊंचा रहे हमारा हे शब्द फक्त गाण्यातच राहू लागले. झंडा ऊंचा रहे हमारा हे शब्द फक्त गाण्यातच राहू लागले. दुश्मनांची गरजच काय आपलेच आपल्याला पाण्यात पाहू लागले. दुश्मनांची गरजच काय आपलेच आपल्याला पाण्यात पाहू लागले. आपलेच आपल्याला पाण्यात पाहू लागले. वात्रटिकेचं नाव आहे तिरंग्याचे मनोगत. शेवटचा आणि तिसरा तसंच महत्वाचा प्यारा. त्या निस्वार्थी क्रांतीवीरांची ती सलामीच खरी होती. त्या निस्वार्थी क्रांतीवीरांची ती सलामीच खरी होती. आजचा स्वैराचार पाहिला की वाटते ती गुलामीच बरी होती. आजचा स्वैराचार पाहिला की वाटते ती गुलामीच बरी होती. पुन्हा एकदा. त्या निस्वार्थी क्रांतीवीरांची ती सलामीच खरी होती. त्या निस्वार्थी क्रांतीवीरांची ती सलामीच खरी होती. आजचा स्वैराचार पाहिला की वाटते ती गुलामीच बरी होती. ती गुलामीच बरी होती. ती गुलामीच बरी होती. पुन्हा एकदा. रॅपिड फायर तिरंग्याचे मनोगत. तुम्ही एवढे मोकाट झालात की मलाही अडकावे वाटत नाही. तुम्ही एवढे मोकाट झालात की मलाही अडकावे वाटत नाही. आणि हल्ली झेंडे जेवढे वाढलेत की मलाही फडकावे वाटत नाही. मलाही फडकावे वाटत नाही. झंडा ऊंचा रहे हमारा हे शब्द फक्त गाण्यातच राहू लागले. झंडा ऊंचा रहे हमारा हे शब्द फक्त गाण्यातच राहू लागले. आणि दुश्मनांची गरजच काय आपलेच आपल्याला पाण्यात पाहू लागले. दुश्मनांची गरजच काय आपलेच आपल्याला पाण्यात पाहू लागले. त्या निस्वार्थी क्रांतीवीरांची ती सलामीच खरी होती. त्या निस्वार्थी क्रांतीवीरांची ती सलामीच खरी होती. आजचा स्वैराचार पाहिला की वाटते ती गुलामीच बरी होती. आजचा स्वैराचार पाहिला की वाटते ती गुलामीच बरी होती. ती गुलामीच बरी होती. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे हे स्वातंत्र्य दिना. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या सदरामध्ये 15 ऑगस्ट 2010 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. 26 जानेवारी असो, 15 ऑगस्ट असो किंवा इतर कोणतेही राष्ट्रीय उत्सव असत, ते नेमके सुट्ट्याच्या दिवशी शनिवारी रविवारी जर आले काही कर्मचाऱ्यांना खूप दुःख होते. त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे हे स्वातंत्र्य दिना. असा सुट्टीच्या दिवशी पुन्हा कधी येत जाऊ नकोस. हे स्वातंत्र्य दिना असा सुट्टीच्या दिवशी पुन्हा कधी येत जाऊ नकोस. आणि आमच्या हक्काच्या सुट्ट्या उगीच अशा खात जाऊ नकोस. आमच्या हक्काच्या सुट्ट्या अशा उगीच खात जाऊ नकोस. अशा उगीच खात जाऊ नकोस. दुसरा. आज कितीतरी सरकारी जीव हक्काची सुट्टी गेल्याने तळतळत आहेत. आज कितीतरी सरकारी जीव हक्काची सुट्टी गेल्याने तळतळत आहेत. सांग रे त्यांच्या या भावना तुला कुठे कळत आहे. सांग त्यांच्या या भावना तुला कुठे कळत आहे. आणि शेवटचा प्यारा. शनिवारी नको रविवारी नको. शनिवारी नको रविवारी नको जरा सण सूद तरी पाळीत जा. शनिवारी नको रविवारी नको जरा सण सूद तरी पाळीत जा. यायचे तर सुट्ट्यांना जोडून ये त्यासाठी कॅलेंडर चाळीत जा. यायचे तर सुट्ट्यांना जोडून ये त्यासाठी कॅलेंडर चाळीत जा. त्यासाठी कॅलेंडर चाळीत जा. पुन्हा एकदा. रॅपिड फायर हे स्वातंत्र्य दिन. असा सुट्टीच्या दिवशी पुन्हा येत जाऊ नकोस. हे स्वातंत्र्य दिना असा सुट्टीच्या दिवशी पुन्हा येत जाऊ नकोस. आमच्या हक्काच्या सुट्ट्या अशा खात जाऊ नकोस. आमच्या हक्काच्या सुट्ट्या अशा खात जाऊ नकोस. आज कितीतरी सरकारी जीव हक्काची सुट्टी गेल्याने तळमळत आहेत. आज कितीतरी सरकारी जीव हक्काची सुट्टी गेल्याने तळमळत आहेत. आणि त्यांच्या या भावना सांग तुला कुठे रे कळत आहेत. त्यांच्या या भावना सांग तुला कुठे रे कळत आहेत. आणि शेवटी
शनिवारी नको, रविवारी नको, शनिवारी नको, रविवारी नको, जरा सण सूद तरी पाळीत जा. शनिवारी नको, रविवारी नको, जरा सण सूद तरी पाळीत जा. यायचे तर सुट्ट्यांना जोडून ये, त्यासाठी भिंतीवरचे कॅलेंडर चाळीत जा. यायचे तर सुट्ट्यांना जोडून ये, त्यासाठी भिंतीवरचे कॅलेंडर तरी चाळीत जा. भिंतीवरचे कॅलेंडर तरी चाळीत जा. वाचत रहा, ऐकत रहा, बघत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका. रोज नवा दिवस नव्या वात्रटिका ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलला नक्की भेटा. चॅनलवर प्रथमच आला असाल तर प्रथमतः चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडते ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया यांची नोंद त्या ठिकाणी करायला विसरू नका. या चॅनलची लिंक इतरांशी नक्की शेअर करा. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. या युट्यूब चॅनलवरती आपण माझ्या गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा आनंद घेऊ शकता. तेव्हा पुन्हा भेटू नवा दिवस नव्या वात्रटिकांसह. तोपर्यंत नमस्कार. सूर्यकांती, सूर्यकांती, सूर्यकांती.